उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे किंवा थालीपीठ हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. तुम्हालाही असं कधीतरी वाटत असेल ना, दिसायला सुंदर, खायला कुरकुरीत आणि बनवायला अगदी सोपं असं काहीतरी चविष्ट असावं. म्हणून आज मी अशी एक खास रेसिपी घेऊन आली, उपवासाचे आप्पे आणि त्याच साहित्यापासून उपवासाचा कुरकुरीत असा डोसा. चला तर मग आप्पे बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी 1 वाटी वरीचे तांदूळ घ्या. काही जण याला भगर म्हणतात, काही जण वरई सुद्धा म्हणतात. आणि त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घ्या. हे दोन्ही मिक्स करा आणि एका पॅनमध्ये सतत चमचा फिरवत भाजून घ्या. हे साधारण 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचं, जास्त नाही लालसर होईपर्यंत भाजायचं. मग हे भाजलेले वरई आणि साबुदाणा एका पॅनमध्ये काढून थंड करून घ्या. मग थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि बारीक करून घ्या. बारीक करताना जास्त पीठ नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. मग त्या पिठामध्ये 1 वाटी ताक टाका. ताक नसेल तर दही सुद्धा चालेल. माझ्याकडे चांगलं ताजं ताक होतं म्हणून मी ताक वापरलेलं आहे. आता त्यातच बारीक चिरलेल्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, 2 चमचे दाण्याचा कूट आणि थोडंसं पाणी हे टाकून एकत्र करून घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनटं भिजू द्या. आणि हो, इथं मी जिरे टाकायला विसरली आहे. तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असेल तर तुम्ही जिरे टाकू शकता. आणि कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाकली तरी पण चालेल. आता तुम्ही पाहू शकता ह्या पिठाची कन्सिस्टन्सी अशी ॲडजस्ट करायची. आता हे पीठ मी 2 भांड्यात केलेलं आहे कारण माझं जास्त पीठ होतं आणि अर्ध्या पिठामध्ये मी इनो टाकलेला आहे. जर मी संपूर्ण पिठामध्ये इनो टाकला असता तर ते आप्पे बनवस्तोवर उरलेल्या पिठातला इनो इनॅक्टिव्ह झाला असता. त्यामुळे मी अर्ध्या पिठामध्ये इनो टाकून घेणार आहे. इनो टाकल्यानंतर पुढची प्रोसेस एकदम झटपट करायची आहे. इनो मिक्स करून त्याच्या आप्पे पात्रामध्ये आप्पे टाकायचे आणि वरून तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर ते आप्पे होऊ द्यायचे. एक साईडला आप्पे होत आहेत तोपर्यंत आपण डोसा बनवून घेऊया. डोसा बनवायचा असेल ना तर काही टिप्स लक्षात ठेवायच्या असतात. ते म्हणजे तवा आधी तेलाने ग्रीस करून घ्यायचा, मग तो चांगला तापू द्यायचा आणि त्याच्यावर मग काही पानांचे शितोडे टाकायचे. म्हणजे त्याचं तव्याचं तापमान मेंटेन राहतं आणि डोसा चांगला पसरवला जातो. आता आप्प्याचं सेम पीठ आपण त्याचाच डोसा बनवणार आहोत. इथे बघा तवा व्यवस्थित तापला असल्याने आणि चांगला ग्रीस केल्यामुळे डोसा किती छान पसरतोय. आता थोडंसं साईडनी तेल टाकायचं आणि एक साईड लाल झाल्यानंतर पलटून घ्यायचं. हा डोसा बघितल्यावर कोणीतरी म्हणेन का की हा उपवासाचा डोसा आहे, दिसायला किती छान दिसतोय. आणि हो, खायलाही तेवढाच चविष्ट लागतो बरं का. आता हा डोसा बनवून झालेला आहे तोपर्यंत आप्पे सुद्धा एक साईडनी चांगले लाल खरपूस झालेले आहेत. आता ते एका काटेरी चमच्याने आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा चांगले लालसर होईपर्यंत शेकून घेऊ. असे हे उपवासाचे आप्पे आणि डोसा तयार झाला. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.